सर्वांना जय येशू. तर मी आहे मनोज आणि या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण विशेष चर्चा करणार आहेत, विशेष वचनावरती बोलणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खास करून आपण विश्वासी भाऊ आहेत, यांनी जरा लक्ष लावा. पहा, आपण जेव्हापासून प्रभूमध्ये आलो, तेव्हापासून आपण जी जगाची संगती आहे, ती वाईट संगती आहे, ती आपण सोडून देतो. पण असे काही आपले भाऊ आहेत, ते आपण किती पण त्यांना आपण सांगणार, तरी पण ते जगाकडे जे वाईट लोक आहेत, त्यांच्याशी जाऊन मैत्री करतात आणि त्यांचे हे विश्वासातून पडणे होते. तर माझ्या भावांनो, हे ऐका. जे वचन आज मी सांगणार आहे, ते ऐका. प्रभूने आपल्याला काय सांगितलेले आहे. तर पहा, जे प्रभूमध्ये येऊन आणि विश्वास त्यांना सर्व घेऊन परत जगाकडे जाणार, तर हे पाप होते. पहा, तुम्हाला विश्वासातून हे पडणं होण्याची फार हे आहे, तर त्याच्यापासून सावध राहा आणि जी जगाची संगती धराल, तर तुमचे विश्वासातून पडणं हे नक्कीच आहे. तर पहा, त्यांना सुवार्थ सांगण्याचे काम करा, त्याच्याशी मिळून गप्पा वगैरे हे करू नका. तर आपलं वचन काय सांगते, त्याच्यावर आपण थोडंसं नजर फिरवू. पहा इकडे. पहा, इथे वचन आपल्याला काय सांगते, की वचनाकडे लक्ष लावा. इथे पहा, नीतिसूत्र आहे 22 या अध्यायामध्ये 24वं वचन पहा इकडे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रभूंनी काय सांगितलं ते पहा इथे. इथे पहा, रागिष्टाशी मैत्री करू नको. पहा इथे, राग करणारे आहेत त्याच्याशी मैत्री करू नको आणि संतापी मनुष्याची संगत धरू नको. पहा, वचन आपल्याला काय सांगते. रागिष्टाशी मैत्री करू नको आणि संतापी मनुष्यांची संगत धरू नको. धरलीस तर कदाचित तू त्याच्या चालीरीती शिकशील. पहा, इथे वचन आपल्याला सांगते, अलर्ट करते. पहा इकडे. आणि आपल्या जीवाला फास लावून घेशील. म्हटलं, हे वचन आपल्या आहे, अलर्ट केलेलं आहे. बायबल वाचा, वचनामध्ये टिकून राहा, वचनाला समजा. जे पास्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपण प्रत्येक रविवारी आपण वचन घेतो, ते त्याच्यावर मनन चिंतन करा. तर ते न करता जगाशी जे लोकांशी मैत्री धरतात, आता इथे बघा, रागिष्टांशी आणि संताप असलेले माणसांशी, तर त्यांच्याशी जे मैत्री केली, तर त्यांच्या जे चालीरीती आहेत त्या आपण शिकशील आणि तुझे हे जीवाला फास लावून घेशील. तर हे वचन फार महत्वाचं आहे. तर बरेचसे जे आपले भाऊ आहेत, ते आज जगात भाऊ जे आहेत त्यांच्याशी नाही, तर ते जगाची मैत्री करायला पाहतात. तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं वचन आहे. तर इथे पहा, हे रागिष्टाशी मैत्री करू नको आणि संतापी मनुष्याची संगत धरू नको. धरलीस तर कदाचित तू त्याच्या चालीरीती शिकशील आणि आपल्या जीवाला फास लावून घेशील. तर हे जे पहा, तो जगाचा माणूस आहे, तो तो वचनाच्या आधारे थोडा बोलणार आहे. तो त्याच्या इच्छेने तो बोलणार आहे. त्याला काय दिसते, वाईट काय दिसते, बरे काय दिसते, हे त्याला समजत नाही. पण जे आपण भाऊ विश्वासी आपण आहोत, आपण वचनामध्ये चालणारे, तर आपल्याला सत्य काय आहे, बरं काय आहे, वाईट काय आहे, ते आपल्याला समजते. तर त्याच्याशी जास्त मैत्री करू नका आणि त्याच्याशी मिळून राहू नका. आपली मंडळी ही धरून राहा. मंडळीमध्येच आपल्या ख्रिस्त आहे आणि जे जे वचन, ज्ञान, बुद्धी ही सर्व आपल्याला मंडळीमध्ये भेटणार आहे. तर मंडळीच्या लोकांची संगती ही सोडू नका. मंडळीच्या लोकांशी रागावू नका. रागावले तर कदाचित तुमचं हे विश्वासातून तुमच्या विश्वासात पडण्याची शक्यता आहे. पहा माझ्या भावांनो, हे तुम्हाला दुखवलं असेल तर समावेश असावी, पण हे सत्य आहे. आणि हे वचन, या वचनावरती 10 वेळा, 12, 15 वेळा, 20 वेळा याच्यावरती मनन करा आणि आपलं मन फिरवा आणि प्रभूमध्ये टिकून राहा. तर माझ्या भावांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चला सर्वांना जय येशू.